हाय सिद्धेश. हॅलो मॅम. आपण 2 आठवड्यापासून आपलं ट्रेनिंग सुरू आहे. येस. सो आय जस्ट वॉन्ट यू टू इंट्रोड्यूस युअरसेल्फ. येस. माझं नाव सिद्धेश आहे. मी सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आहे. मी आता ॲज अ साईट इंजिनियर जॉब करतो आहे. गेले 1.5 वर्ष आले मी एन्झायटी होत होती मला, म्हणून मी खूप ठिकाणी ट्राय केला की मला यातून बाहेर पडायचा होता. सो मी मॅडमला अप्रोच केलं होतं गेल्या 2 आठवड्यापूर्वी. मग तिथून मॅडमनी माझे सेशन चालू केले. पुढे तुम्ही सांगा काय काय. ओके. सो या सेशनमध्ये तुला काय काय तू आधी काय काय करू शकत नव्हता? अँझायटीमुळे कोणत्या कोणत्या लिमिटेशन्स आल्या होत्या तुला? येस. मला सगळ्यात पहिले एन्झायटीमुळे पॅनिक अटॅक्स यायचे, तर त्याची भीती माझ्या मनात बसली होती की मला बाहेर जाताना भीती वाटायची आणि कंटिन्युअसली निगेटिव्ह थॉट्स चालू होते. माझा कॉन्फिडन्स सगळ्यात लो होता. पण मॅडमनी जे सेशन घेतले, त्यांनी ज्या टेक्निक्स मला शिकवल्या त्या मी माझ्यामध्ये अप्लाय केल्या आणि त्यातून मला खूप पॉझिटिव्ह इफेक्ट पडला. जसं की मी बाहेर जाऊ शकतो आता एकदम फ्रीली. निगेटिव्ह थॉट जे पहिले यायचे ते आता सगळे गेलेत. आता कंटिन्युअसली पॉझिटिव्ह थॉट्स आले आणि ज्या टेक्निक्स मॅमनी शिकवल्या, जे ॲफर्मेशन दिले, त्याचा खूप उपयोग होतोय मला अजून. आणि बाहेर जाऊ शकतो म्हणजे तुला गाडी चालवायला वगैरे गाडी चालवायला भीती वाटत होती, पण आता जे थॉट्स होते निगेटिव्ह थॉट्स ते आता कम्प्लिटली गेलेत. आता त्याच्याऐवजी माझा जो कॉन्फिडन्स आलाय तो म्हणजे मी इमॅजिन नाही केला नव्हता. इट्स लाईक अ मॅजिक. वाव, ग्रेट. आणि तुला एकटं घरी थांबणं हे पण खूप अवघड मी अशी एकटा थांबू गोष्ट शकत होती. नव्हतं. कुठेही एकटा जाईल तर मला अशी हार्ट अटॅकची भीती वाटत होती, पण आता ते सगळे थॉट गेलेले. त्याच्याऐवजी जो कॉन्फिडन्स मॅमनी बिल्ड केलाय तो आता कायम राहील माझ्यामध्ये. आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावरतीच येस. तू आता मी मला तुझ्या आणि जो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलाय की मी आता स्टेज कॉन्फिडन्स माझ्यात नव्हता तो आता बिल्ड झालाय. मला कॅमेराला फेस करायची भीती होती ती पण गेली. सो आता मी जे माझे बिझनेस गोल होते ते पण मी चालू करतोय. पुढच्या आता 6 महिन्यामध्ये जे चालू होतील माझे ते प्लॅन चालू केलेत मी. टोटली माझी लाईफ एकदम 180 डिग्रीमध्ये चेंज झाली. एकदम पॉझिटिव्ह चेंजेस आलेत बिकॉज ऑफ मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कारण खूप मोठी गोष्ट होती. अँझायटी येणं काय होतं हे मला माहिती आहे. बट डेफिनेटली ज्यावेळी तुम्ही स्वतःच्या माइंडला ट्रेन करता, ज्या पण टेक्निक आपण यूज केल्यात, दोज वेअर NLP टेक्निक्स. ह्या सगळ्या वर्ल्ड फेमस अशा टेक्निक्स आहेत ज्याचा इफेक्ट तू बघतोयस. आणि आय विश यू लक फॉर युअर व्हेंचर. आणि माझी इच्छा आहे की मी त्या तुझे जे बिझनेसेस आहेत त्या ओपनिंगला मी तिथं प्रेझेंट असावी. आणि थँक्यू सो मच फॉर बिईंग अ व्हेरी नाईस स्टुडंट. थँक्यू सो मच. ओके. थँक्स.